श्री स्वामी समर्थ. सुखी राहण्यासाठी सर्वांनी हे उपाय करावे. 1 नंबर आहे, मुख्य दरवाजा जेवढा सुशोभित करता येईल तेवढा करावा. मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी देवतांचे फोटो लावू नये. फक्त शुभचिन्ह लावावेत. उंबरा हा लाकडाचा असावा, नाहीतर मार्बलचा चालेल. मधोमध लक्ष्मीची पावले लावून तिची दररोज आतून पूजा करावी. तसेच घरात स्वच्छता ठेवावी. मुख्य दरवाजा पूर्ण उघडता येईल असा असावा. दरवाजामागे कॅलेंडर लावू नये. तसेच कोणताही अडथळा ठेवू नये. दरवाजासमोर कोणताही अडथळा असू नये. दुसरा आहे, स्त्रियांनी सकाळी लवकर उठून आंघोळ करून हळद कुंकू वाहून उंबरठ्याचे पूजन करावे. 2 रंगाची रांगोळी काढावी व नंतर तुळशीला पाणी घालून हळद कुंकू वाहावे आणि नंतरच स्वयंपाक खोलीत जाऊन पुढच्या कामाला सुरुवात करावी. सकाळ संध्याकाळ उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला तुपाचा दिवा लावावा. 3 नंबर आहे, स्त्रियांनी सोवळं पाळावं. स्वयंपाक मनापासून करावा. सर्व सण पारंपरिकरित्या साजरे करावे. किचनच्या ईशान्य कोपऱ्यात मातीचे पाण्याचे भांडे ठेवून त्याच्यातीलच पाणी प्यावे. किचनच्या बेसिनमध्ये रात्री खरकाटी भांडी तशीच ठेवू नये. 4 नंबर आहे, पुरुषांनीच आंघोळ करून घरातील मंदिरातील देवदेवतांची पूजा करावी. मंदिरात कुलदैवत, कुलदेवी, घंटी, गणेशमूर्ती, शंकराची पिंड, लंगडा बाळकृष्ण, शंख, आराध्य दैवत असावे. देवी किंवा देवांचे 2 फोटो किंवा मूर्त्या असू नयेत. मंदिरात नेहमी तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. डाव्या बाजूस व 2 अगरबत्ती उजव्या बाजूस लावाव्यात. हप्त्यात एकदा तरी संपूर्ण घरात धूप फिरवावी. 6वं आहे, घरामध्ये देवघर सोडून इतरत्र देवांचे फोटो किंवा मूर्त्या ठेवू नये. देवघर हे नेहमी पूर्व, ईशान्य, उत्तर दिशेतच असावे. 7वं आहे, पूर्व, ईशान्य व उत्तरेला फुलं झाडं लावावी. सुकलेलं झाड ठेवू नये. पूर्व, उत्तर, ईशान्येला तुळस लावून तिची दररोज पूजा करावी. घरात कोणतेही काम करताना पूर्व, ईशान्य व उत्तर दिशेलाच तोंड करावे. 8वं आहे, घड्याळ व कॅलेंडर पूर्व, ईशान्य किंवा उत्तर दिशेलाच लावणे योग्य आहे. 9वं आहे, बाहेरून आल्या लगेचच चपला घरात ठेवू नये. फ्रेश होऊन देवाला नमस्कार करूनच चपला आत घ्याव्यात. 10वा नियम आहे, घरात कोणाबद्दलही वाईट बोलू नये. नवरा बायकोनी भांडू नये. मुलांबद्दल चांगलाच विचार करावा. 11वा नियम आहे, घरात ज्या जुन्या वस्तूंचा साठा, जुन्या न वापरात असलेल्या वस्तू, फाटलेले जुने कपडे, भंगार, रद्दी इत्यादी जमा करून ठेवू नये. जुने कपडे पायपुसणी म्हणून वापरू नये. बंद इलेक्ट्रॉनिक वस्तू तर लगेच विकून टाकावी किंवा दुरुस्त करावी. कोणताही विजेचे बटन बंद अथवा खराब असू नये. 12वा नियम आहे, सकाळ संध्याकाळ घरात श्लोकांचे पठण करावे. घरात सतत मंत्रोपचार करणारी मशीन लावावी. थोरांचा आदर करावा. कोणालाही दुखवू नये. आईवडिलांचा नेहमी आदर करून त्यांची सेवा करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा. 13वा नियम आहे, छोटे छोटे उत्सव आनंदाने साजरे करावे. जमेल तशी बचत करावी. 14वा नियम आहे, कर्त्या पुरुषाने घरात किंवा ऑफिसमध्ये कोणतेही निर्णय घेताना पश्चिम किंवा दक्षिणेकडे पाठ करूनच बसावे. 15वा नियम आहे, मरण पावलेल्या व्यक्तीचे फोटो घरात लावून ठेवू नये. प्रत्येक वर्षी पितृपक्षामध्ये त्यांची मनोभावे पूजा करावी. जर त्यांचे फोटो लावायचेच असेल तर उत्तर दिशेच्या भिंतीवर दक्षिणेकडे तोंड करून लावावे. 16वा नियम आहे, वर्षातून एकदा सहपरिवार कुलदेवी कुलदेवताच्या दर्शनास न चुकता जाऊन
यावे. हे करताना नातेवाईकांना भेट देऊ नये. 17वा नियम आहे, एकदा वास्तुक शांती व वर्ष 2 वर्षातून एकदा सत्यनारायणाची पूजा घालावी. 18वा नियम आहे, ब्रह्मस्थानामध्ये बसू अगर झोपू नये. एकलकोंडा वाढेल. शुभ कार्यही करू नये. 19वा नियम आहे, शुभ कार्याच्या निमित्ताने जोडप्यांना घरी बोलावून त्यांचा यथायोग्य स्वागत करून जेवू खाऊ घालावे. यामुळे थोरांचे आशीर्वाद मिळतात. 20वा नियम आहे, कामाचे तसेच खर्चाचे लिखित स्वरूपात नियोजन करावे. 21वा नियम आहे, घरात हसत खेळत वातावरण ठेवावे. सर्व कुटुंबाचा हसरा फोटो घरात नैऋत्य दिशेच्या भिंतीवर पूर्व उत्तरेकडे तोंड करून लावावा. शेजाऱ्यांशी चांगले संबंध ठेवावे. सर्वाबरोबर मनमोकळेपणाने राहावे. 22वा नियम आहे, व्यवहाराचे निर्णय घेताना शांत डोक्याने घेणे. भावूक होऊन घ्यायचं नाही. 23वा नियम आहे, गोळ्या औषधांना आग्नेय कोपऱ्यात बॉक्स मध्ये न दिसतील असे ठेवावे. कोणत्याही प्रकारे घरात पाणी ठिबकता कामा नये. 25वा नियम आहे, दक्षिण किंवा पूर्वेलाच डोके करून झोपणे. 26वा नियम आहे, निर्माल्य घरात जास्तीत जास्त 7 दिवसच ठेवावी. 27वा नियम आहे, फिश टँक किंवा कारंजे ईशान्य दिशेलाच असावे. श्री स्वामी समर्थ.